नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं महत्वाचा बदल अपेक्षित आहे आणि तो बदल आता येणाऱ्या कालावधीत होणार आहे। या संदर्भात महाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळाने महत्वाचा निर्णय घेतलाय। सीएमओ ऑफिसनी ट्विट पण केलेलं आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला मी ऑथराइज माहिती देणार आहे, ज्याला मी सुरुवातीलाच थंबनेल तुम्ही बघितलं असेल त्यात टाकलंय इग्नाइट एमपीएससी रेव्होल्यूशन। एमपीएससी मध्ये आता काय काय बदल होणार आहे, कसे कसे होणार आहे, या संदर्भात मी तुम्हाला सगळी माहिती अपडेट देतो, विथ प्रूफ देतो। सो असे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा आणि व्हिडिओ ऑथेंटिकेट वाटला, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला पटली तर नक्की लाईक करून तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। सो आज बघूया आपण यामधली काही माहिती, अजून पुढे मी काही माहिती देणार तुम्हाला, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की एमपीएससी म्हणजे जे रिव्हॉल्युशन होते, क्रांती होते, त्यातले दोन महत्वाचे घटक बदल मी तुम्हाला सांगतोय। त्यामध्ये पहिलं काय, निपुण योजना लागू होणार। नेमकी काय आहे निपुण योजना? तर यूपीएससीच्या धर्तीवर जशी प्रतिभा सेतू योजना यूपीएससीची आहे, तशी महाराष्ट्र सरकारने निपुण सेतू योजना चालू केली आहे। सरळ सेवा भरती संवर्ग सुद्धा वाढवण्यात आलेले आहे। इव्हन दो जे राजपत्रित गट अ आणि गट ब होते त्याचे संवर्ग सुद्धा गट वाढवण्यात आलेले आहे। नेमके काय वाढवले थोडक्यात बघूया। आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या दोन गोष्टी अपडेट करून सांगतो, पुढे माझा व्हिडिओ येणार त्यावरती सुद्धा काम चालू आहे। पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी व्यवस्थित सिंपल भाषेमध्ये खिचडी न करता, नाहीतर काही जण बरेच खिचडी करून सांगतात, सो खिचडी न करता सविस्तर व्यवस्थित तुम्हाला पटेल, रुचेल, समजेल अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। चला आपण तिकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी मी करतोय, ज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि सी ची तयारी करत असाल। ग्रुप बी ची ऍड आलेली 552 पदांची ऍड, 14 मे ला एक्झाम होणार आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 30 एप्रिल असणार आहे। ग्रुप सी चे फॉर्म सुटणारच आहे। तुम्ही तयारी करू इच्छित असाल तर यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालू झाली आहे। पूर्व परीक्षेची बॅच वेगळी आणि पूर्व प्लस मुख्यची बॅच पण वेगळी आहे। तुम्ही हवी ती बॅच घेऊ शकता। ऍडमिशन ओपन आहे। मराठी माध्यमामध्ये बॅच आहे, ज्या बॅच मध्ये तुम्हाला बघा महाराष्ट्र सर्वोत्तम टीम आहे, अनलिमिटेड व्ह्यू असणार आहे, सब्जेक्ट वाईज तुम्हाला टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सीरीज पण असणार आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण आहे, काउन्सिलिंग सेशन पण आहे। सो लगेच जॉईन करा। जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, त्याच्यावरती क्लिक करा आणि हवी ती बॅच जॉईन करा। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे घेऊन। तुम्हाला बघा यामध्ये तुम्हाला मी पहिलेच दाखवतो, सीएमओ ऑफिसने ट्विट केलंय बघा 13 एप्रिलला मंत्रिमंडळाच्या निर्णयासंदर्भात। तुम्ही ट्विटरवर गेलात आणि सीएमओचं बघितलं तर तुम्हाला हे ट्विट दिसणार आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, सामान्य प्रशासन विभागाकडून हा निर्णय आहे। शासनाची भरती प्रक्रियेत सुधारणा, उमेदवारांसाठी सुलभता व तंत्रज्ञानाचा स्वीकार अशा हेडिंग खाली त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यातला हा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा, विविध शासकीय पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी यासाठी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मान्यता। आता सुधारणा नेमका काय, जवळपास 12 वेगवेगळ्या सुधारणा करण्यात आलेल्या आहे। त्यावरती सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। एमपीएससी ची सगळी माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे। एमपीएससी कडून जेवढ्या एक्झाम घेतल्या जाणार आहे त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे। कुठे जायची गरज नाही आहे। भविष्यात सरळ सेवेच्या सगळ्या भरती प्रक्रिया एमपीएससी ने राबवल्या तर त्याची माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे, ऑथेंटिकेट मिळणार। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्यानंतर बघा, आता ही जी माहिती आहे तुम्हाला, संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा आणि 93 संवर्गाचा समावेश होणार। हे सगळं मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे। इथे सांगण्याचा उद्देश हा आहे की इथे एमपीएससी मध्ये जे बदल घडून येणार आहेत ते बदल भरपूर जास्त प्रमाणात आहेत। त्यातला हा एक महत्वाचा बदल ज्याच्यावर मी आज बोलणार आहे। काय, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर, म्हणजेच काय रे, यूपीएससीच्या धर्तीवर, यूपीएससीच्या धर्तीवर यूपीएससी मध्ये काय तुम्हाला माहिती आहे, प्रतिभा सेतू आहे, प्रतिभा सेतू आहे, आणि एमपीएससीच्या धर्तीवर निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यास मान्यता। मग याबद्दल माहिती घेऊया की निपुण सेतू म्हणजे नेमका काय असणार आहे। आणि अजून एक महत्वाचं सरळ सेवा संदर्भातला हा मुद्दा मी तुम्हाला इथे ऍड करतो बघा। सरळ सेवा भरतीसाठी 1400हून अधिक सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असून विविध विभागांकडून स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जात होत्या, मात्र त्यात सुधारणा करून परीक्षांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळे विभाग आहे, त्या विभागाच्या मध्ये आस्थापना आहे, त्या आस्थापनाच्या अंतर्गत वेगवेगळे संवर्ग आहे आणि या संवर्गाच्या वेगवेगळ्या सेवा प्रवेश नियमावली होत्या। भले तुम्हाला एखादं डिपार्टमेंट म्हणा, ए नावाचं डिपार्टमेंट आहे, ए मध्ये क्लर्क नावाची पोस्ट आहे, आणि दुसरा एक विभाग म्हणूया आपण बी नावाचा, जसं की आरोग्य विभाग घेऊ शकता तुम्ही, किंवा वेगळे डिपार्टमेंट जलसंपदा विभाग पण घेऊ शकतो तुम्ही, इथे सुद्धा क्लर्क नावाचं पोस्ट आहे। मग यासाठी सेपरेट एक्झाम घेतली जात होती, विनाकारण इथे काय एक्झाम कालावधी वाढला जात होता।
आणि विनाकारण तिथे भरती प्रक्रिया लांबत होती. मग आता हे सगळे पद एकत्र आणायची, ज्याला कॅडर बकेटिंग पण म्हटलं जातं, हे सगळी पद एकत्र आणायची आणि याची वर्षातनं एकदा व्यवस्थित एक्झाम घेऊन टाकायची आणि एक्झाम झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची निवड करायची. पण निवड नाही झाली तरी जे अपात्र झाले, किंवा अपात्र म्हणण्यापेक्षा मी असं जे प्रत्यक्ष यादीत आहे ज्यांची निवड नाही झाली, त्यांच्यासाठी पण आता निपुण सेतू योजना चालू होणार. म्हणजे दोघंही एकमेकाला खूप चांगले, काय म्हणूया आपण, एकमेकाला शब्द मला आठवत नाही, असतात, हे दोघं एकमेकाला सपोर्टिंग असणार आहे, बरोबर की नाही. मला काय म्हणायचं लक्षात घ्या. आता हे वेगळे सेवा प्रवेश नियम जे आहे ना प्रत्येकाचे, याचे वेगळे, सपोज ह्या ए विभागातल्या क्लर्कसाठी सेवा प्रवेश नियम वेगळे, बी विभागातल्या क्लर्कसाठी सेवा प्रवेश नियम वेगळे, हे सगळे आता वेगळे वेगळे नाही, तर याच्यामध्ये सुधारणा मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. ते जे 12 बदल आहे ना, त्याचा माझा सेपरेट व्हिडिओ येणार आहे, तो व्हिडिओ पण बघा तुम्ही नक्की. तुम्हाला एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगतो. आता ह्या दोन गोष्टींबद्दल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो. बघा, आता बघा, पहिला मुद्दा घेऊया आपण, एमपीएससी निपुण सेतू. निपुण सेतू म्हणजे काय, ज्याला आपण ब्रिज म्हणतो, लक्षात घ्या. तुमच्या कष्टाला आता हमखास यशाची जोड असणार आहे. म्हणजे हा जो ब्रिज आहे ना, हा ब्रिज तुम्ही लक्षात घ्या. हा ब्रिज काय सांगतोय, एक तर तुम्हाला शासकीय नोकरी पण देतोय आणि एक तुम्हाला खाजगी नोकरी पण देतो. ह्या दोघांच्या मधले जोडणारा जो आहे ना, तो ब्रिज आहे. तुमचा अभ्यास वाया जाणार नाही. ह्या ब्रिजच्या माध्यमातून तुम्हाला एक तर प्रशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये नक्कीच नोकरी मिळणार आहे. हा एक ब्रिज सांगतो तुम्हाला, ज्याला आपण काय म्हणणार आता, निपुण सेतू. निपुण शब्दाचा अर्थ काय, आपण म्हणतो ना, अरे तू त्या विषयामध्ये फार निपुण आहे, त्या विषयात खूप निपुण आहे. हुशार म्हणतो आपण, निपुण पण शब्द वापरतो, म्हणजे खूप चांगला आहे, खूप हुशार आहे, खूप टॅलेंट आहे, त्याला जमतं ते, त्याला म्हणतो निपुण. मग अशी एमपीएससी मध्ये अभ्यास करणारा जो वर्ग आहे, तो एका लेवलला 1 वर्ष 2 वर्ष अभ्यास खूप चांगला करतो, पण काही कारणास्तव त्याचा निवड होत नाही. असे निपुण विद्यार्थ्यांची निवड आता प्रशासकीय सेवा देण्यासाठी पण होणार आहे आणि खाजगी सेवा देण्यासाठी पण होणार आहे. आणि त्यासाठी हा निपुण सेतू तयार करण्यात आलेला आहे, जसा प्रतिभा सेतू आहे. म्हणजे काय, राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय. आता वारंवार परीक्षा देण्याचे टेन्शन संपलंय. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅन बी आता सरकारच देणार. आता याचा नीट अर्थ लक्षात घ्या. सपोज आपण नेहमी म्हणतो ना, प्रत्येकाचा प्लॅन बी असावा. आता तुम्ही तर प्लॅन बी करत असालच, पण आता सरकार स्वतः तुम्हाला प्लॅन बी रेडी करून देत आहे. म्हणजे कसं, ए नावाचा हा विद्यार्थी आहे, अभ्यास करतोय, इथे एक्झाम देतोय, पण एक्झाम मधून सिलेक्शन होतच नाहीये किंवा काही कारणास्तव राहून जातोय. मार्क तर चांगले, पण कट ऑफ जास्त लागला किंवा त्यावरची जागा कमी आल्या किंवा वेगळे कारण आहेत, त्यानुसार हा विद्यार्थ्याला चांगले मार्क्स आहे पण त्याचं सिलेक्शन झालं नाही, तर मग हा विद्यार्थी नाराज होतो. मग ह्या विद्यार्थ्यांनी प्लॅन बी स्वतः तयार करण्यापेक्षा आता सरकार काय म्हणतं, तुम्हाला इथे जे मार्क्स आहेत ना, याच्यातून 2 गोष्टी होतील. एक तर सपोज तुम्ही इथे क्लर्कसाठी अप्लाय केलं होतं आणि जर ह्या ठिकाणी ह्या विभागात तुम्हाला क्लर्क या पदावर निवड नाही झाली, तर समान संवर्ग जर कुठे असेल तर ते तुमचा आम्ही विचार करू, जरी प्रतीक्षा येत असाल तरी, किंवा या मार्कांच्या आधारे डायरेक्ट आम्ही तुम्हाला ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला जॉब ऑफर करू. असं या निपुण सेतूचा हेतू आहे. निपुण सेतू म्हणजे नेमकं काय, तर निपुण सेतू बघा, जसं युपीएससी मध्ये केंद्र सरकारचा प्रतिभा सेतू आहे, तसं एमपीएससी मध्ये महाराष्ट्र शासनाचा आता काय असणार आहे, निपुण सेतू. तुम्हाला माहिती असेल युपीएससीच्या धर्तीवरती एक्झामचा पॅटर्न एमपीएससी बदलला, तसं आता एमपीएससी सुद्धा युपीएससी नुसार जो पॅटर्न सेतू, प्रतिभा सेतू, जे विद्यार्थ्यांची निवड नाही झाली त्यांच्यासाठी चांगली मेहनत घेत आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्पष्ट सांगायचं म्हटलं कमी शब्दात, तर मूळ संकल्पना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी प्रतिभा सेतू प्रणालीच्या धर्तीवर महाराष्ट्रात निपुण सेतू लागू झाली. मुख्य उद्देश काय, विद्यार्थ्यांचा वेळ वाचवणे, नैराश्य टाळणे आणि भरती प्रक्रियेत सुलभता व वेग आणण्याचं काम हा सेतू करणार आहे. शासन निर्णय, राज्य मंत्रिमंडळाची अधिकृत मंजुरी, ग्रुप सी सरळ सेवा परीक्षा आता अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे. मग याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल, जर तुमची निवड नाही झाली, तुम्ही प्रतीक्षा यादीत आहात, तर तरी पण तुमचा विचार आता वेगवेगळ्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. जसं की 3 पट अधिक संधी आणि प्रतीक्षा यादीचा फायदा होणार, विद्यार्थ्यांना होणार. फॉर एक्झाम्पल, जुनी पद्धत होती 53 संवर्गाची, आता नवा निर्णय जो झालाय त्यामध्ये 153 संवर्ग ऍड केलेले आहेत. आता हे नीट समजून घ्या. बघा, एखादा विभाग आहे, शिक्षण विभाग म्हणा, आरोग्य विभाग म्हणा, जलसंपदा विभाग आहे, ह्या विभागामध्ये वेगवेगळे काय आस्थापना आहे, या विभागामध्ये वेगवेगळ्या काय आस्थापना आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ तुम्हाला उदाहरण दिलं की लगेच कळेल. उदाहरणार्थ, एक अकाउंट डिपार्टमेंट आहे, उदाहरणार्थ एक नियोजनचं डिपार्टमेंट आहे, बरोबर की नाही. हे प्रत्येक विभागाला असतं, प्रत्येक विभागाला आहे.
मग त्या डिपार्टमेंटनुसार ह्या आस्थापना वेगवेगळ्या आहेत. म्हणजे क्लिरिकलचं काम करणार वेगळे, अकाउंटिंगचं काम करणार वेगळे, हे आस्थापना आहे. आणि ह्या आस्थापनामध्ये सपोज क्लिरिकलचं काम करणारे आहेत, मी उदाहरण घेतलं क्लिरिकल, मग यामध्ये सुद्धा वेगवेगळे काय आहे, संवर्ग आहे. सिनियर क्लर्क आहे, ज्युनियर क्लर्क आहे, वरिष्ठ कनिष्ठ म्हणतो ना आपण त्याला, असे वेगवेगळे संवर्ग आहेत. ह्या वेगळ्या संवर्गाच्या ह्या जागा सुद्धा, रिक्त जागा सुद्धा किंवा व्हॅकन्सी सुद्धा ह्या वेगवेगळ्या आहेत. बरोबर की नाही? मग पूर्वी काय व्हायचे, ही जुनी पद्धतीनुसार 53 संवर्ग होते. 53 वेगवेगळे, क्लिरिकलचा एक संवर्ग असेल, त्यानंतर अकाउंटचा एक संवर्ग असेल, नाही का, असे वेगवेगळे संवर्ग होते. प्रत्येक विभाग, कृषी विभागात असेल, वेगवेगळे संवर्ग होते. मग ही जुनी पद्धत 53 संवर्ग होते. आता नवा निर्णय झाले 153 संवर्ग. 153 संवर्ग, 100 नव्या संवर्गाची यामध्ये भर झाली. बघा, आता मी तुम्हाला परत तिकडे घेऊन जाणार, निपुण सेतूकडे घेऊन जाणार आहे. पण हे लक्षात घ्या, परीक्षा दिली, एक्झाम दिली तुम्ही, त्यानंतर पहिल्या पसंतीच्या विभागात निवड नाही झाली तुमची, की मला हेच पद पाहिजे होतं, ह्या विभागामध्ये पाहिजे होतं. वेटिंग लिस्टचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, पुन्हा परीक्षा न देता दुसऱ्या विभागातील समकक्ष पदावर तुमची थेट संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. सपोज तुम्ही फॉर्म भरला होता आणि तुम्हाला जलसंपदामध्येच पाहिजे होतं, जलसंपदा विभागात या पोस्टवर तुम्हाला जायचं होतं, पण निवड नाही झाली, तर याच्याशी समकक्ष असणारे इतर जे विभागातले पद असतील, तुमच्या वेटिंग लिस्टचा फायदा तिकडे पण केला जाणार, तुमची निवड तिकडे पण केली जाऊ शकते, असा याचा अर्थ आहे. लक्षात घ्या. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, सरकारी नोकरी हुकली तरी कॉर्पोरेट करिअरची हमी असणार आहे. निपुण जे सेतू चालू केलंय त्याचा फायदा इथे असा होणार आहे. प्लॅन ए, प्रशासकीय सेवेत अधिकारी, तुम्हाला शासकीय नियुक्ती हवी असते, हवी पाहिजे, मला सरकारीच नोकरी पाहिजे, पण काही कारणास्तव भेटत नसेल तर एमपीएससी गुणपत्रिका जी आहे, तुमचं स्कोर कार्ड, याच्या आधारे प्लॅन बी म्हणजे नामांकित खाजगी कंपन्यांमध्ये थेट भरती तुमची केली जाणार आहे. यासाठी सरकार तुम्हाला हा प्लॅन बी बनवून देणार आहे. की इनसाइट, निपुण सेतूमुळे आता खाजगी कंपन्यांना एमपीएससी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची थेट निवड करता येईल. तुमचे कष्ट कधीच वाया जाणार नाही. तुमचा स्कोर चांगला असेल तर नक्कीच ह्या कंपन्या सुद्धा विचार करतात की एवढा चांगला अभ्यास ह्या विद्यार्थ्याचा आहे, पेशन्स ह्या विद्यार्थ्याचा आहे, तर ह्या विद्यार्थ्याची निवड नक्कीच करावी. तुम्हाला माहिती असेल यामध्ये अजून बदल होणार आहे. प्रशासकीय सेवा वेगळ्या होणार आणि तांत्रिक सेवा सुद्धा वेगळ्या केल्या जाणार. त्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलंय काय, एक म्हणजे सरळ सेवाचे संवर्ग वाढलेत. तुम्हाला मी आत्ताच बोललो की जे सरळ सेवाचे संवर्ग होते ते पहिले किती होते, 53, आता 153 संवर्ग. आता सरळ सेवेचे पण आहे आणि काही राजपत्रित सेवा आहेत, त्यांच्याबद्दल पुढे मी बोलणार आहे. सो हे संवर्ग वाढवलेले आहेत. हे का वाढवले आहेत, तर तुम्हाला इथे एक्झाम देत असताना तुमची निवड समकक्ष ठिकाणी जर होत असेल तर निवड केली जाणार आहे. आणि सेतू जो निपुण सेतू लागू झालाय याच्या आधार सुद्धा विद्यार्थ्यांना प्लॅन ए, प्लॅन बी सुद्धा आता रेडी असणार आणि हे सरकार इथे महत्वाची भूमिका घेणार आहे. हा जो नवीन बदल झाला, या 2 बद्दल मी तुम्हाला बोललो, अजून पण बदल पुढे सांगतो. तुम्हाला काय वाटतंय, खूप चांगला बदल आहे. सरकार हा पॉझिटिव्ह विचार विद्यार्थ्यांच्या बाबतीत करतंय. विद्यार्थ्यांचं नैराश्य, स्पर्धा परीक्षांमध्ये आलेलं अपयश पचवण्याची शक्ती, किंवा एवढं सगळं करून वेळ आणि पैसा लावल्यानंतर जर प्रशासकीय सेवेमध्ये मला जॉब मिळत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं, मग ह्या विद्यार्थ्यांसाठी प्लॅन बी तयार करण्याचं काम सरकार करतं. आणि ही चांगली गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच असणार आहे. तुमचा संघर्ष संपला, आता फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे आता यामध्ये काय सांगायचं त्यांना, बघा, एमपीएससीची तयारी आता नैराश्याची नाही तर हमखास यशाची आणि प्रगतीची वाटचाल आहे. जसं की सुरक्षित भविष्य, खाजगी क्षेत्रात तुम्हाला रोजगाराची खात्रीशीर हमी कोण देत आहे, सरकार देत आहे. वेळेची बचत, वारंवार परीक्षा देण्याच्या चक्रातून सुटका होणार आहे. आणि विस्तारित संधी म्हणजे 153 संवर्गातील शासकीय पदे आणि वेटिंग लिस्टचा फायदा तुम्हाला होणार आहे. आता ह्या सगळ्या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बदल खूपच काय म्हणूया सकारात्मक असणार आहे, खूपच चांगले असणार आहे आणि याचं आपण स्वागत पण केलं पाहिजे. पण यावर तुमचं मत काय आहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो की इग्नाइट अकॅडमीचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण या चॅनलवर तुम्हाला सगळी एमपीएससीची अपडेट माहिती मिळणार आहे. बाकी शिक्षक भरतीसाठी तुम्हाला नवीन एक चॅनल, त्याची खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली बघा, शिक्षक भरतीचा इग्नाइटचा नवीन चॅनल आहे. त्या चॅनलवर तुम्हाला शिक्षक भरतीबद्दल सगळी अपडेट मिळणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नक्कीच तोही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली. आणि हा चॅनल एमपीएससी साठी नक्की सबस्क्राईब करा. काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा, अदरवाईज कमेंटमध्ये तुमचे प्रश्न, तुमचं मत नक्की मांडा. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन बदलासह एमपीएससीचे सगळे अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण, धन्यवाद.